UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एवढी विकास कामं करूनही बारामतीकरांनी वेगळा निर्णय दिला। एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून इतर कोणी आमदार मिळाला पाहिजे। अजितदादा निवडणूक लढवण्याबाबत संभ्रमात। अजितदादा बारामतीमधूनच लढणार, ते बारामती सोडतील असं वाटत नाहीये। लोकांच्या सहानुभूतीसाठी अजित पवारांचा प्रयत्न, निवडणूक लढवण्याच्या दादांच्या भूमिकेनंतर आव्हानांचा टोला। शरद पवारांनी कधीच अर्थखातं सांभाळलं नाही, मात्र मी अर्थमंत्री झाल्यावर निधी कसा देता येतो हे समजलं। बारामतीच्या सभेत नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, अर्थमंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावं लागतं। अजितदादा अजूनही मुख्यमंत्री न झाल्यानं ताकद काय त्यांना कळली नसेल, आव्हानांचा पलटवार। फडणवीसांच्या डोक्यात मेंदू आहे का? पवारांच्या डोक्यात काय चाललं हे फडणवीसांना 100 जन्म कळणार नाही, राऊतांची खोचक टीका। राऊतांच्या मालकाला दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतोय। ठाकरे गटाचं मशाल चिन्ह ही फडणवीसांची देण। राऊतांच्या फडणवीसांवरील टीकेवरून नितेश राणेंची टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुंबई दौरा, आज रात्री महायुतीच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक। जागा वाटपासह महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। शहा लालबागच्या राजाला गुजरातला नेणार नाहीत ना, तर राऊतांचा हा टोला। तर लालबागचा राजा हा महापौर बंगला वाटला काय? शिरसाटांचा राऊतांवर पलटवार। 4000 कोटी निवडणुकीला काढून ठेवणारा सामान्य माणूस कसा? सामान्य जनतेचा मुख्यमंत्री ठेकेदाराचं राज्य चालवत नाही, राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि जरांगेंची मध्यरात्री भेट, विरोधात भूमिका घेऊ नये यासाठी भेट घेतल्याची चर्चा। लोकसभेतील पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर धनंजय मुंडेंकडून खबरदारी। मंत्र्यांना घोंगडी बैठकीची भीती का वाटते? धनंजय मुंडे जरांगे भेटीवरून अंबादास दानवेंचा सवाल। भीती वाटत असेल तर जनतेचे प्रश्न सोडवा, दानवेंचा सल्ला। आरक्षण तुम्ही देत नाही आणि दुसऱ्यांना सांगता लिहून आणा, राजेंद्र राऊतांच्या आव्हानानंतर जरांगेंचा हल्लाबोल। तर फडणवीसांचा एकूण जे आमदार बोलले त्यांचा हिशेब करणार, जरांगेंचा इशारा। मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी। विनोद पाटलांच्या वतीनं कोर्टात दाखल पुनर्विचार याचिकेवर अंतिम निर्णय येण्याची शक्यता। अजितदादा गटाचा आमदार चेतन तुपेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। हडपसरमध्ये विकास कामांचं श्रेय घेताना भाजपला डावलल्याचा आरोप। तर अजून काम झालेलं नाही, त्यामुळे श्रेयवादाचा संबंध नाही, तुपकेंचं स्पष्टीकरण। इंदापुरात पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा बॅनर झळकला। इंदापूर तालुक्याची झाली तयारी। हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी, बॅनरवर उल्लेख। जळगावच्या चोपड्यात अल्पवयीन मुलीची अत्याचार करून निर्घृण हत्या, पोलिसांकडून नराधमाला बेड्या। शेतात काम करून घरी परतत असताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार। शालेय मुलांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय समिती स्थापन। बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेनंतर खबरदारी, चौकशी आणि सुरक्षिततेचे उपाय सुचवण्यासाठी हायकोर्टाकडून समिती स्थापन। पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडे 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या एकूण 30 तक्रारी दाखल। यूपीएससीकडून संबंधित अधिकाऱ्यांची प्रकरणे कार्मिक विभागाकडे वर्ग। बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल रणवीर आणि सिंग आणि दीपिका पादुकोणला कन्यारत्न, तर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव। 1.5 दिवसांच्या गणरायाचं आज विसर्जन। नदी किनारी किंवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जन करत 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप। विसर्जनादरम्यान नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।